नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या इतिहासाच्या रोमांचक प्रवासात। आज आपण भेट देणार आहोत महाराष्ट्राच्या इतिहासातील एक अद्भुत आणि समृद्ध अध्यायाला, राष्ट्रकूटांचा सुवर्णकाळ आणि त्यांची अप्रतिम देणगी एलोरा। चला तर जाणून घेऊया राष्ट्रकूट राजवंश, त्यांची कलाकुसर आणि त्यांनी महाराष्ट्राला दिलेली अमूल्य परंपरा। सर्वप्रथम जाणून घेऊया राष्ट्रकूट राजवंशाबद्दल। मित्रांनो, राष्ट्रकूट हे नाव ऐकलं की आपल्या मनात अभिमान निर्माण होतो। या राजवंशाची सुरुवात 8व्या शतकात झाली आणि त्यांचा प्रभाव 10व्या शतकापर्यंत होता। कर्नाटकातून उदयास आलेला हा राजवंश दक्षिण भारत, महाराष्ट्र आणि मध्य भारताच्या महत्त्वाच्या भागांवर राज्य करीत होता। काही महान राजा यामध्ये अग्रस्थानी होते: ध्रुव धारावरश, गोविंद तिसरा आणि सर्वात प्रसिद्ध राजा अमोघवर्ष प्रथम। अमोघवर्ष हा फक्त पराक्रमी राजा नव्हता, तर तो एक विद्वान आणि कवी सुद्धा होता। त्याचं काव्यमीमांसा हे संस्कृत ग्रंथ खूप प्रसिद्ध आहे। आता बोलूया राष्ट्रकूटांच्या वास्तुशिल्प कलेबद्दल। एलोऱ्याच्या लेण्या म्हणजे राष्ट्रकूटांच्या स्थापत्य कौशल्याचं जगातील सर्वात सुंदर उदाहरण आहे। मित्रांनो, एलोऱ्याच्या लेण्यांमध्ये 34 भव्य लेणी आहेत, 12 बौद्ध, 17 हिंदू आणि 5 जैन लेणी। या लेण्यांमधील सर्वात अद्भुत रचना म्हणजे कैलास मंदिर। हे मंदिर म्हणजे आश्चर्य आहे। विचार करा, एकच डोंगर कापून तयार केलेलं हे मंदिर, जिथं साधी साधनेच होती, तंत्रज्ञान नव्हतं। 200 फूट लांब, 100 फूट रुंद आणि 100 फूट उंच अशी ही कलाकृती बनवण्यासाठी जवळपास 18 वर्ष लागली आणि 4 लाख टन दगड डोंगरातून काढले गेले। या मंदिरात शिवशंकराचं दर्शन होतं, पण त्याबरोबरच तुम्हाला सुंदर कोरीव मूर्ती, महाभारत रामायणातील कथा आणि नृत्य करणाऱ्या अप्सराही पाहायला मिळतात। राष्ट्रकूट फक्त स्थापत्यकलासाठी प्रसिद्ध नव्हते, तर ते धर्मनिरपेक्षताही जपणारे राजा होते। त्यांच्या काळात हिंदू, बौद्ध आणि जैन धर्माचा सुंदर संगम दिसतो। एलोऱ्यातील हिंदू लेणींमध्ये शैव आणि वैष्णव मंदिरं आहेत, जिथं भगवान शिव आणि विष्णूची आराधना केली जायची। जैन लेण्यांमध्ये तपस्या आणि साधनेवर भर आहे, तर बौद्ध लेण्या शांतता आणि ध्यानधारणा यांचं प्रतीक आहेत। यातून दिसतं की राष्ट्रकूटांनी सर्व धर्मांना एकसमान मान दिला आणि प्रत्येकाला आपली संस्कृती फुलवण्याची संधी दिली। महाराष्ट्रावर राष्ट्रकूटांचा प्रभाव केवळ स्थापत्यकलेत नव्हे, तर सांस्कृतिक वारशातही आहे। राष्ट्रकूटांच्या काळात मराठी भाषेला प्रोत्साहन मिळालं। त्यांच्या दरबारात अनेक कवी, लेखक आणि कलाकार होते। तसंच राष्ट्रकूटांनी महाराष्ट्रातील अनेक सण उत्सवांना सुरुवात केली। त्यावेळच्या प्राचीन परंपरांनी आजही महाराष्ट्राचं सांस्कृतिक जीवन समृद्ध ठेवलं आहे। मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का, कैलास मंदिर बनवण्यासाठी 7000 कामगारांनी दिवस रात्र मेहनत केली। आणखी एक गोष्ट म्हणजे एलोऱ्यातील काही मूर्तींचं इतकं बारकाईने शिल्पांकन केलंय की त्या आजही 3D इफेक्ट सारख्या दिसतात। राष्ट्रकूटांच्या शिल्पकलेचं कौतुक फक्त भारतातच नाही, तर जगभरात होतं। यासाठी एलोऱ्याला युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साइट म्हणून घोषित केलं गेलं आहे। मित्रांनो, राष्ट्रकूटांच्या वास्तुकलेने एक गोष्ट शिकवते: जिद्द, संयम आणि कठोर परिश्रम केल्याशिवाय महान कार्य घडत नाही। त्यांच्या या योगदानामुळेच महाराष्ट्राला आणि भारताला वैभवशाली इतिहास लाभला आहे। आपण फक्त या वारशाचा अभिमान बाळगणं पुरेसं नाही, तर आपल्याला तो पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवायचा आहे। मित्रांनो, एलोऱ्याच्या लेण्या म्हणजे केवळ एक प्राचीन ठिकाण नाही, तर ती आपल्या संस्कृतीची ओळख आहे। राष्ट्रकूटांची ही देणगी तुमच्या आवडली का? जर तुम्हाला इतिहासाचा अभिमान वाटत असेल, तर या ठिकाणी नक्की भेट द्या। कमेंट्समध्ये तुमचे अनुभव शेअर करा आणि हो, असेच रोमहर्षक इतिहासाचे किस्से ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। भेटूया पुढच्या भागात। जय महाराष्ट्र, इतिहास जगा, वारसा जोपासा।